अरबिंदो रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी ने किलोनी बिलोरा जीना ग्राम वासियों द्वारा उपयोग किए जाने वाले रास्ते के अवैध तरीके से खोदकर बंद करने का आरोप आयोजित पत्र परिषद में ग्रामीणों ने लगाया है। अरबिंदो रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी ने जिला परिषद के निर्माण विभाग अंतर्गत आने वाले किलोनी बिलोरा जीना ग्राम वासियों द्वारा उपयोग किए जाने वाले रास्ते को अवैध तरीके से खोदकर बंद कर दिया है, जिससे सरकारी संपत्ति का नुकसान होने का आरोप लगाते हुए इस संदर्भ में जिला परिषद निर्माण कार्य विभाग और जिलाधिकारी को अवगत कराया है। यदि जिला प्रशासन द्वारा इस कार्य को बंद न कराने पर तीव्र आंदोलन की चेतावनी आयोजित पत्र परिषद में भद्रावती पंचायत समिति के पूर्व सभापति एवं प्रकल्प पीड़ित समिति के सदस्य प्रवीण ठिंगने और ग्रामीणों ने दी। इस समय उन्होंने बताया कि अरबिंदो कंपनी ने सड़क बंद कर खुदाई की, परिसर के किसानों को आवाजाही के लिए मार्ग नहीं है। जिला परिषद की आम सभा व टाकली ग्राम की माहवारी सभा के प्रस्ताव का उल्लंघन कर कंपनी प्रशासन ने रास्ता बंद कर दिया। इसके अलावा कंपनी द्वारा संबंधित सड़क पर किए गए अवैध उत्खनन और भारी यातायात के कारण ग्रामीणों का जीवन खतरे में है। जब तक जिला परिषद सामान्य बैठक और ग्राम पंचायत टाकली मासिक बैठक के प्रस्ताव को लागू नहीं किया जाता, परियोजना में प्रस्तावित कृषि भूमि को संशोधित नहीं करते, बेलोरा गांव का पुनर्वास नहीं किया जाता, तब तक कंपनी को उक्त सड़क को मोड़ने की अनुमति नहीं दी जाए। सड़क डायवर्जन प्रक्रिया को तत्काल रद्द करने की मांग बेलोरा वासियों ने की। पत्र परिषद में भद्रावती पंचायत समिति के पूर्व सभापति प्रवीण ठेंगने, परियोजना प्रभावित समिति सदस्य जेना संगीता, सुरेश देहारकर, सरपंच ग्राम पंचायत टाकली प्रदीप शंकर महाकुलकर, सरपंच ग्राम पानवडाला प्रभा मोतीराम बोढ़ले, सरपंच ग्राम जेना हेमंत धानोरकर, हरिचंद्र असूटकर, बंटी पंडिले, प्रशांत मत्ते, मनोज मत्ते, विलास परचा के ईश्वर उताने, नीलेश उताने और कई परियोजना प्रभावित लोग उपस्थित थे। आज आम्ही या ठिकाणी अरबिंदो रियलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड खुली व भूमिगत कोळसा खाण प्रकल्पबाधित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, प्रकल्पग्रस्त समिती आणि प्रकल्पबाधित ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी प्रामुख्याने पत्रकार भवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या अवैधरित्या त्या ठिकाणी उत्खनन होत आहेत आणि शासनाच्या नियमांना ठरावांना अवहेलना करून त्या ठिकाणी कंपनी प्रशासन बळजबरीनं शासकीय मालमत्तेचं नुकसान करत आहे, त्याची माहिती देण्याकरता आज आम्ही या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्याकरता आलो होतो। मूळ यामध्ये असा एक विषय की जो किलोनी बेलोरा जेना इजिमा 16 जो रस्ता आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणारा, तो रस्ता 29 जानेवारी 2025च्या मध्यरात्री 1:30च्या सुमारास कंपनी प्रशासनाने लपून छपून तो रस्ता खोदकाम केलेला आहे आणि त्याची पूर्व सूचना कोणत्याही ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिलेली नाही आणि मुख्य म्हणजे तो रस्ता कापण्याची, खोदून काढण्याची परवानगी कोणीही त्या ठिकाणी दिलेली नाही। आम्ही स्वतः सर्व समितीचे सदस्य, सरपंच, शेतकरी, ग्रामस्थ यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली, खनिकर्म अधिकारी यांची भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यांना सगळ्यांना हा झालेला प्रकार निदर्शनास आणून दिला आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला असं कळलं की त्यांनी कुठलीही परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाही। अशा पद्धतीनं अरबिंदो रियलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रशासन त्या ठिकाणी अवैध उत्खनन करत आहेत आणि विनाकारण नाहक त्रास त्या ठिकाणी त्या जनतेला देत आहेत। आज तेवढा मोठा रस्ता त्या ठिकाणी खोदून काढलेला आहे, शासकीय मालमत्तेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आज तो रस्ता त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं पुढील 9 गावांचा येण्या जाण्याचा जे लोक आहेत ते बाधित झालेले आहेत। या ठिकाणी शेकडो लोकांना हा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि मुख्य म्हणजे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला खोटं उत्तर दिलेलं आहे की जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आम्हाला परवानगी दिली, उपविभागीय वरोरा उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी परवानगी दिली, परंतु त्यांचे पत्र आणि त्यांची थेट भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी कुठलीही अशा पद्धतीची परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाही। आज आम्ही या ठिकाणी सर्व प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीचे सरपंच, शेतकरी, ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की हा आवाज या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जो अन्याय आमच्या ग्रामस्थांवर झालेला आहे आणि जी शासकीय मालमत्तेची नासधूस त्या कंपनीने केली तर त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाही होऊन तो रस्ता पूर्ववत होता त्या परिस्थितीमध्ये दुरुस्त करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे एवढी मागणी आम्ही या माध्यमातून तुमच्या मार्फतीने या ठिकाणी करत आहोत। यानंतर जर जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जर कंपनी प्रशासनाच्या विरोधात कोणतीही जर कार्यवाही केली नाही तर आम्ही सर्व
प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीचे सरपंच, समिती सदस्य, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी आम्ही काम बंद आंदोलन करू आणि जे अवैध उत्खनन त्या ठिकाणी चालू आहे ते बंद करून शासकीय मालमत्तेचं नुकसान होण्यापासून आम्ही वाचवू।